मंडळी, गार्डनिंग करताना बाजारातून महागडी रोपं विकत घेतात। जर तुम्हाला असे रोपं हवे असतील तर तुम्ही फक्त पानांच्या मदतीने देखील बागेसाठी सुंदर रोपं हे तयार करू शकतात। पण मात्र काही प्लांट्स ही रूट्स किंवा कटिंगच्या मदतीने देखील ग्रोथ होत असतात। त्यामुळे बरीच अशी जी प्लांट्स आहेत ती मी तुम्हाला बऱ्याच वेळेस कटिंग्स थ्रू देखील ग्रो करून दाखवलेली आहे आणि काही प्लांट्स तर अगदी पानांपासून देखील वाढवता येत असतात। सो येस मंडळी, पानांपासून न्यू प्लांट ग्रो करून तुम्ही देखील तुमच्या बाल्कनीला अजून सुंदर बनवू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊया की पानांपासून रोपं बनवण्याची जी काही साधी सोपी टिप्स आहेत, कुठल्या गोष्टी या फॉलो करायला हव्यात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, व्हिडिओची सुरुवात या माझ्या होममेड अशा कंटेनरपासून करूया आणि यामध्ये जी काही प्लांट्स आहेत ती कशी दिसत आहेत ते देखील मला मात्र कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका। मंडळी, आज आपण रबर प्लांट विषयी जाणून घेणार आहोत। लास्ट टाइम देखील मी रबर प्लांटवर एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यातलंच हे रबर प्लांट आता तुम्ही पाहू शकता की खूप छान प्रकारे वाढलेलं आहे। अगदी 2 पानांपासून जे प्लांट्स होते तर त्याला आता जवळपास 9 ते 10 जी काही पानं आहेत ती आलेली आहेत आणि हे जे प्लांट आहे ते आज मी कटिंग थ्रू ग्रो करायला ठेवलेलं आहे, त्यासोबतच पानां थ्रू देखील ग्रो केलेलं आहे। सो हे आहे माझं ओल्ड प्लांट आणि याची आता या ठिकाणी कटिंग झालेली आहे। सो मंडळी, रबर प्लांट्समध्ये देखील अनेक कलर आणि आकार येत असतात। रबर प्लांटची देखभाल अगदी बिगिनर्स असो किंवा एक्सपिरियन्स असलेलं गार्डनरसाठी अगदी सारखीच आहे। रबरच्या झाडाला सुंदर असे डार्क ग्रीन पानं असतात आणि या प्लांटवर वॅक्स कोटिंग असल्यामुळे ती पानं जी असतात ती शाईन करत असतात। मंडळी, चला तर मग आता कटिंग थ्रू या प्लांट्सला ग्रो कसं करायचं ते देखील या ठिकाणी आपण पाहूया। सो मी अशा प्रकारे या ठिकाणी कटरच्या सहाय्याने सिंगल जे काही माझे सिंगल डायरेक्शन हे रबर प्लांट वाढत होतं, सो मी त्याला या ठिकाणी अशा प्रकारे कट करून घेतलेलं होतं। त्यानंतर होममेड जे काही प्लांटर होतं ते पण वेल ड्रेनेज होल असलेलं जे होतं ते मी या ठिकाणी घेऊन घेतलेलं होतं। मंडळी, या प्लांट्सला म्हणजे हे जे सिंगल डायरेक्शनचं प्लांट आहे ज्या ठिकाणाहून याला लाईट येत असते त्या साईजने ते वाढत असतं। सो मंडळी, याला आपल्याला बुशी बनवण्यासाठी आपल्याला एका रबर प्लांटचे 2 रबर प्लांट करण्यासाठी याला कटिंग्स करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे वर्षाच्या कुठल्याही वेळेस किंवा कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही याची कटिंग करू शकता। खराब झालेली पाने मात्र वेळोवेळी याची काढून टाकावी। ज्या ठिकाणी आपण कटिंग करत असतो त्या ठिकाणाहून पुन्हा नवीन ब्रांचेस या ग्रो होत असतात आणि नवीन ब्रांचेस ग्रो झाल्याने पुन्हा त्या ठिकाणी ते प्लांट बुशी होण्यात मदत होत असते। सर्वात महत्त्वाची गोष्ट मंडळी की ज्या ठिकाणाहून आपण ही ब्रांच कट केलेली असते त्या ठिकाणाहून व्हाईट लिक्विड किंवा दुधाळ असा रस बाहेर पडत असतो। सो बी केअरफुल, त्यामुळे देखील स्किन रॅशेस किंवा ॲलर्जी सारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। सो तुम्ही याला केअरफुली हँडल करू शकता किंवा बेस्ट ऑप्शन्स म्हणजे तुम्ही यासाठी ग्लोव्हचा देखील यूज करू शकतात। सो मंडळी, या ठिकाणी पॉटिंग मिक्सचर सोबत आपण छोट्या छोट्या गोष्टी देखील जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे लाईट। सो हे इंडोर प्लांट आहे। ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये हे प्लांट परचेस करत असतो त्यावेळेस आपल्याला नर्सरीवाले म्हणतात की हे इंडोर प्लांट आहे, पण ॲक्च्युली हे इंडोर जरी असलं तरी मात्र त्याला जे आहे तो डायरेक्ट ब्राईट सनलाईट हा आवडत असतो। पण मात्र जर डायरेक्ट लाईट जर या पानांवर पडले तर मात्र याची जी पानं आहे ती खराब होत असतात। सो लाईट डिफिशियन्सी किंवा प्रकाशाची जर कमतरता असली तर त्याने देखील तुमचं जे प्लांट आहे ते खराब होत असतं। सो प्लांटला डायरेक्ट सूर्यप्रकाशाची गरज नसते, पण डायरेक्ट सनलाईटमुळे देखील त्याची ही पानं खराब होऊ शकतात, त्याने त्याची वाढ देखील खुंटत असते। सो प्लांट्सला दररोज 6 ते 7 तास हे ब्राईट पण मात्र इनडायरेक्ट सनलाईटमध्ये वाढवणं किंवा ठेवणं जे आहे ते उत्तम आहे आणि त्यासाठी जर त्याला पुरेसा प्रकाश मिळाला नाही तर मात्र त्याची जी खालच्या डायरेक्शनची जी पानं असतात ती मात्र त्या ठिकाणी गळायला सुरुवात होत असते। मंडळी, या ठिकाणी आपण लाईट तर पाहिला, आता वेळ असते ती म्हणजे पाण्याची। सो मंडळी, या प्लांट्सला जास्त पाण्याची गरज नसते, मात्र ओव्हर वॉटरिंग अवॉइड करणे देखील तेवढंच गरजेचं आहे। ओव्हर वॉटरिंग झाल्याने किंवा जास्त पाणी रबर प्लांट्सला दिल्याने देखील रबर प्लांट्सचे पाने गळण्याची जी काही जनरल रिझन आहे सो ते आहे। त्यामुळे पाने हे पूर्णपणे गळून पडण्यापूर्वी ती प्रथम पिवळी होत असतात, कारण जास्त ओल्या मातीमुळे त्याची जी रूट्स असतात ती खराब होत असतात। जर तुम्हाला तुमच्या रबर प्लांटची पानं गळत असतील किंवा पिवळी पडत असेल तर मात्र ते देखील जास्त पाणी पिण्याने तुमच्या रबर प्लांटच्या पानांच्या गळतीची समस्या झालेली आहे। सो तुम्ही ताबडतोब त्याला पाणी देणं थांबवा। पुन्हा पाणी देण्यापूर्वी मात्र झाडाची माती जी काही आहे ती पूर्णपणे कोरडी होऊ द्या।
त्यानंतर मंडळी, जर रबर प्लांट हे एक हार्डी प्लांट आहे, परंतु मात्र जास्त काळ जर ते पाणी त्याला मिळालं नाही किंवा आपण जर त्याला पाणी दिलं नाही सो ते देखील राहू शकत नाही। जास्त प्रमाणात कोरड्या मातीमुळे देखील पाणीही कोमेजत असतात आणि शेवटी ते गळतात। जर प्लांटची पाने ड्राय ब्राऊन कलरची क्रिस्पी दिसत असतील तर मात्र समजून घ्या की प्लांट्सला पाण्याच्या कमतरतेमुळे याची पानं ही गळत असतील। सो अशा वेळेस तुम्ही डीप वॉटरिंग करा आणि डीप वॉटरिंगमुळे देखील अतिशय कोरड्या रूट बॉलला अधिक हायड्रेट करण्यास मदत होत असते। सो मंडळी, तुम्ही या ठिकाणी हे माझं प्लांट्स पाहू शकतात आणि आता याला वेळ झालेली आहे ती कटिंग करण्याची। सो तुम्ही नेहमी ज्या ठिकाणाहून त्याची स्टेम्स असतात आणि पुन्हा न्यू प्लांट्सची ग्रोथ झालेली असते त्याच्या खालच्या भागातून नेहमी झाडाची कटिंग घ्यायची असते। सो आपण शार्प एजेस असलेलं जेही कटर असो पूर्ण असो त्याच्या सहाय्याने आपल्याला कटिंग कट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचं जे काही लिक्विड व्हाईट लिक्विड आहे ते त्या ठिकाणाहून निघत असतं। सो या ठिकाणी मी रूट हार्मोन म्हणून मी ॲलोवेराचाच वापर करणार आहे। सो माती देखील तयार झालेली होती, कंटेनर देखील या ठिकाणी रेडी झालेलं होतं। सो हे होल स्टक होऊ नये त्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारचे ज्या काही पंत्या असतात किंवा कॉटनचा जो काही कपडा असतो, नेट असतं, तुमच्याकडे जी गोष्ट अवेलेबल असेल तुम्ही त्याचा वापर करू शकता। आणि आपल्याला कुंडी ही हलकी ठेवायची असते आणि जर आपल्याला अशा प्रकारे याचे म्हणजे विटांचे जर तुमच्याकडे तुकडे असतील तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। त्याने मॉइस्ट जे काही असतं मातीमधलं ते होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी असते, त्यामुळे माती ही नेहमी ओलावा धरत असते। सो अशा प्रकारे मी या ठिकाणी ज्या काही वीट आहे त्याचा देखील या ठिकाणी चुरा जो आहे तो बेसला टाकून घेणार होती। सो अशा प्रकारे या ठिकाणी माझं कुंडी भरण्याचं जे काही काम आहे ते चालू आहे। सो मंडळी, या ठिकाणी कुंडी भरता भरता जर तुमच्या रबर प्लांटला खराब होत असेल किंवा त्यावर जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यामध्ये ओव्हर वॉटरिंग झालं, लाईट झालं, पण मात्र ड्रेनेज होल कुंडीतील हे देखील एक महत्त्वाचं कारण असू शकते। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मातीमध्ये ओलावा हा कायम असतो, तुम्ही जर वारंवार पाणी झाडाला देत नसता तरी देखील मात्र कुंडीमध्ये कायम ओलावा राहत असेल तर तुम्ही त्याचे ड्रेनेज होल चेक करून पहा। जर ड्रेनेज होल स्टक झालेले असेल तर त्यांना फ्री करून घ्या आणि ते फ्री त्याच वेळेस ज्यावेळेस ते फ्री होतात तर त्यातूनच फ्रीलीपणे जे काही पाणी आहे ते म्हणजे पाणी वाहू शकत असेल आणि त्यामुळे देखील कायम पाणी साचल्यामुळे माती ओलसर राहिल्यामुळे देखील झाडाची पानं हे पिवळी पडू शकतात आणि गळू शकतात। सो यासाठी बेस्ट सोल्युशन म्हणजे तुम्ही ड्रीप ट्रे असतो किंवा सॉसर असतो किंवा सेल्फ वॉटरिंग प्लांट्स जे असतात त्याचा तुम्ही वापर करू शकता। सो मंडळी, ड्रेनेज होल नंतर या ठिकाणी ॲज अ रूटिंग हार्मोन म्हणून मी ॲलोवेराचा वापर करून घेतला होता। तुमच्याकडे जर रूटिंग हार्मोन असेल तर तुम्ही या ठिकाणी पावडर देखील वापरू शकता। त्याने काय होतं की लवकर रूट्स येण्यात मदत होत असते आणि प्लांट्स हे लवकर ग्रो होत असतं। सो अशा प्रकारे व्यवस्थित अगदी हलकी अशी जी माती होती ती या ठिकाणी तयार करून घेतलेली होती। त्यानंतर डीप फोल्ड करून त्यामध्ये मी हे प्लांट अशा प्रकारे म्हणजे प्रेस करून घेतलेलं होतं आणि आजूबाजूची जी काही माती होती ती या ठिकाणी त्याला पॅक करून घेत होती, जेणेकरून जे प्लांट आहे ते व्यवस्थित मातीमध्ये तग धरू शकेल। मंडळी, रबर प्लांट खराब होणे किंवा पाने गळणे ज्या काही समस्या आहेत त्या वॉटरिंग असो, ओव्हर वॉटरिंग असो, लाईट असो, माती असो किंवा खराब ड्रेनेज असो या गोष्टींमुळे तर होतच असतं, पण त्यासोबतच तापमानातील बदल ही देखील महत्त्वाची समस्या आहे। सो मंडळी, पानाची जर गळती होत असेल तर तुम्ही दार खिडक्या किंवा एअर कंडिशनर वेंटमध्ये जर तुमचं जे प्लांट आहे ते जर तुम्ही घराच्या आत ठेवलेलं आहे सो त्याने देखील त्याची पानं गळू शकतात। सो यावर एक सोल्युशन म्हणजे प्लांट्सला कोल्ड हायड्रेट्स किंवा एअर व्हेंट्स पासून लांब ठेवा, जेणेकरून तापमानातील जो काही बदल आहे तो मात्र प्लांटवर होणार नाही किंवा प्लांटवर स्ट्रेस येणार नाही। सो तुम्हाला सांगते, माझं हे जे रबर प्लांट आहे हे नेहमी बाल्कनीत असतं। या ठिकाणी इनडायरेक्ट सनलाईट येत असते, फ्री असं जे काही त्याच्यावर हवा असते ती एअर सर्क्युलेशन बेस्ट होत असतं, त्यामुळे याची जी ग्रोथ आहे ती एकदम बेस्ट या ठिकाणी होत आहे। आणि त्यानंतर यावर कुठलेही माइट्स, एफिड्स यांसारखे जे कीटक आहे, स्पायडर आहे, स्केल आहे यांचा परिणाम कधीही या रबर प्लांटवर मला आजपर्यंत तरी दिसून आलेला नाही आहे। सो या व्यतिरिक्त पण जर असेल तर तुमच्याकडे जर मात्र हे कीटक असतील तर याने देखील हे प्लांट खराब होत असतं। हे रस शोषणारे जे कीटक असतात हे प्लांट्सचं नुकसान करत असतात आणि त्यानंतर पानांचा कलर हा फिकट होऊन जात असतो, पाने हे गळत असतात। सो किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्हाला प्लांट्सला कीटकनाशकांचा स्प्रे करणं देखील गरजेचं आहे।
सो मंडळी, या ठिकाणी कटिंग्स थ्रू रबर प्लांट देखील ग्रो करून झालेला आहे. त्यासोबतच रबर प्लांटवर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यांचे जे काही सोल्युशन आहे ते देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. सो मंडळी, तुमच्याकडे देखील रबर प्लांट असेल आणि तुम्हाला जर त्याला कटिंग थ्रू ग्रो करायची भीती वाटत असेल तर तुम्ही अगदी कुठलीही भीती न मनात ठेवता अगदी निशंकपणे छान प्रकारे एका रबर प्लांटपासून 2 रबर प्लांट तयार करू शकता. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी हे छोटे छोटे जे 2 पानं होते सो त्यांना देखील मी अशा प्रकारे ॲलोवेरा जेल लावून घेतलेलं होतं आणि त्यांना देखील या ठिकाणी ग्रो करायला ठेवलेलं होतं. आय होप त्यांना देखील छान प्रकारे रूट्स येतील आणि ते देखील ग्रो होतील आणि जर झालेच तर ते नक्की तुमच्याशी शेअर करेन. आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये अजिबात लिहायला कंजूसी करू नका. आणि हो मंडळी, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आपल्या इतर गार्डन प्रेमींपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचण्यास मदत होत असते आणि त्यांना देखील या व्हिडिओची नक्कीच हेल्प होणार आहे. चला तर मग मंडळी, अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या मराठी गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र पटकन चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.